नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधीकधी अशा गमती सुचतात आणि बघायला मिळतात की समोरचा माणूस जे बोलत असतो ते त्याला कळलंय की नाही असंही वाटतं. उदाहरणार्थ सध्या एकूणच ते न्यूज क्लिक प्रकरण झाल्यानंतर दिल्लीच्या पत्रकारांमध्ये प्रचंड घबराट पसरलेली आहे आणि तानाशाह नरेंद्र मोदी आमचा आवाज मुस्कटदाबी करतायत हे सांगण्याची स्पर्धा चालू झालेली आहे. आणि त्याचं कारण असं की न्यूज क्लिक नावाचं जे काय पोर्टल वेबसाईट वगैरे आहे त्याला चीनी सरकारकडून आणि चीनी कम्युनिस्ट पक्षाकडून आलेल्या पैशाचा जो घोटाळा आहे त्याचा खुलासा देता येत नाही आहे. आणि म्हणून ते पोर्टल सुरू करणारा जो प्रवीर पुरकायस्थ नावाचा मालक आहे त्याच्या अटकेबद्दल एकही माणूस बोलत नाही आहे. पण त्याने ज्यांना पैसे वाटले अशा लोकांच्या घरी धाडी पडल्या. त्यामध्ये अर्धा डझनपेक्षा अधिक पत्रकार आहेत आणि ते पत्रकारितेची गळचेपी वगैरे बोलत आहेत. पण जे पैसे आले ते कसे रास्त आहेत आणि ते कसे योग्य जागी खर्च झाले हे मात्र सांगत नाहीत. आणि त्यासाठी मग राजदीप सरदेसाईपासून निखिल वागळेपर्यंत सगळ्यांनी गळा काढला तर नवल मानायचं कारण नाही. ही सगळी मंडळी दुसऱ्या कोणीतरी गुन्हे केलेत, फसवणूक केलेत, लोकांच्या मुंड्या कापल्यात, लोकांची आयुष्याची लुटमार केली, अशातून आलेल्या पैशावरच आपलं आविष्कार स्वातंत्र्य जगवत असतात, त्याला खतपाणी घालत असतात. हा आता परदेशातून आलेला किंवा शत्रू राष्ट्राकडून आलेला पैसा आहे आणि त्यामुळे मनी लॉन्ड्रिंग वगैरे वगैरे काय ते कायदे लागलेले आहेत. पण मी तुम्हाला महाराष्ट्रातलं एक मोठं उदाहरण देतो. साधारण 7-8 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी असेल, 8 वर्षापूर्वी असेल, मी मराठी नावाचा एक चॅनेल चालू होता. रवींद्र आंबेकर त्याचे संपादक होते. मला वाटते कुमार केतकर हे त्याचे सल्लागार होते. निखिल वागळे तिथे आपला पॉईंट ब्लँक नावाचा कार्यक्रम करत होते. पण या वृत्तवाहिनीचा मालक नेमकं कुठून पैसे आणतो, कुठल्या मार्गाने पैसे आणतो, कोणाकोणाचे गळे कापून, कोणाकोणाच्या आयुष्याची सगळी कमाई लुटून हे पैसे आणतो याची यांना फिकीर वाटली नाही. बाकी कोणाकोणाचे राजकारणातले सार्वजनिक जीवनातले नामवंत आहेत त्यांच्या आयुष्याचे हिशेब हे लोक शोधत असतात. पण आपण ज्या पैशावर पोसले जातोय तो पैसा आणणारा माणूस हजारो लाखो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करून बसलाय याची चिंता किंवा लाजसुद्धा केतकर, आंबेकर किंवा निखिल वागळे यांना वाटली नव्हती. त्या मी मराठी चॅनेलवर काम करताना किंवा त्याच्याकडून पैसे घेताना. त्याचं नाव होतं महेश मोतेवार. आज तो माणूस कुठेतरी मला वाटते ओरिसा किंवा तेलंगणा वगैरे कुठल्या तरी तुरुंगात गजाआड पडलेला आहे आणि हे मात्र आविष्कार स्वातंत्र्याचे झेंडे उडवत फिरत आहेत. न्यूज क्लिकला अटक झाली लगेच गळचेपी म्हणून. तर यांनी न्यूज क्लिकसाठी गळा काढला तर अयोग्य नाही आहे, पण त्याचा आविष्कार स्वातंत्र्याशी काहीही संबंध येत नाही. महेश मोतेवार या माणसाने 7-8 राज्यातल्या अनेक सामान्य मध्यमवर्गीय लोकांकडून ठेवी घेऊन जो काय आर्थिक कंपनीचा सांगाडा उभा केला होता, पसारा निर्माण केला होता, ते सगळे बुडीत गेले. आयुष्याची कमाई 5,000, 2,000, 25,000, 2 लाख अशी कमाई त्या समृद्धी नावाच्या कुठच्या कंपनीमध्ये या लोकांनी अधिक व्याज मिळतं म्हणून ठेवली होती आणि त्या सगळ्यांना बुडवलेल्या पैशावर महेश मोतेवार चैन करत होता. आणि त्या चैनीसाठीच मी मराठी नावाचा चॅनेलसुद्धा त्यांनी घेतला होता. हे मी मित्रांनो अगत्याने तुम्हाला का सांगतोय लक्षात घ्या की खोटा अजेंडा चालवण्यासाठी बदमाशांच्या बरोबर जायचं आणि सभ्य माणसांनाही बदनाम करायचं ह्याचं कारस्थान पत्रकारी मुखवटे चढवलेले लोक केतकर वागळेपासून कसे करतात
ते मुद्दाम सांगणं अगत्याचं आहे. या मी मराठी चॅनेलवर त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातले विनोद तावडे नावाचे जे मंत्री होते, आता केंद्रात भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांची इंजिनिअरिंगची पदवी खोटी आहे, ते प्रमाणपत्र पदवी खोटी आहे, यासाठी मोठ्या चर्चा मी मराठीवरून चालल्या होत्या. पण या लोकांना आपल्या चॅनेलचा मालक हा दाखलेबाज गुन्हेगार आहे याची चिंता नव्हती. जेव्हा तो अटकेत गेला त्यानंतर येणारा पैसा बंद झाला, ते चॅनेल गुडूप झालं आणि हे फरारी झाले आपापल्या जागी कुठेतरी नव्याने बदमाश शोधायला, बदमाश मालक शोधायला, असं म्हणायला हरकत नाही. अगदी निखिल वागळे IBN लोकमतचा संपादक असताना कोळसा खाणीवर तावाने बोलत होता, आठवतं तुम्हाला? पण त्या प्रकरणामध्येच IBN लोकमत किंवा लोकमत समूह याच्या जे समूहाचे अध्यक्ष विजय दारडा आणि त्यांचे चिरंजीव या दोघांवर सुद्धा आरोप होते. त्याबद्दल चकार शब्द निखिल वागळे IBN लोकमतवर बोलला नव्हता. आणि हे मी आरोप करतो असं समजू नका. माझ्याकडे निखिल वागळेचा महानगरमधला लेख आहे की लोकांचे गळे कापून बदमाशी करून आलेल्या पैशावर अनेक जण मीडिया चालवतात, वर्तमानपत्र काढतात आणि त्याच्यावर अनेक संपादक चंगळ करतात आणि आपण कसे गळ्यात पट्टा बांधलेले कुत्रे वगैरे झालोत याचं भान राहत नाही. अशी विद्वत्ता निखिल वागळेनेच झाडलेली लेख माझ्याकडे आहे, जपून ठेवलेला आहे. हे लोक किती ढोंगी असतात, ते न्यूज क्लिकचे असोत दिल्लीतले किंवा हे गल्लीतले असोत, हे सगळेच्या सगळे जितक्या आवेशात आपल्या प्रामाणिकपणाचं प्रदर्शन मांडत असतात, ते व्यवहारात किती बदमाश असतात याचे शेकडो दाखले आहेत. उघडा डोळे बघा नीट आणि कानातले बोळे काढा, ऐका नीट. त्यामुळे आज जर दिल्लीमध्ये न्यूज क्लिकच्या निमित्ताने बडगा उगारला गेला तर यांचीही पळापळ झाली तर नवल नाही. कारण कुठले धागे कुठपर्यंत येऊन पोचणार आहेत याचा अंदाज नाही आहे. पण तो विषय मी बाजूला ठेवला आहे, सवडीने बोलणार आहे. आज मला वेगळ्या गोष्टीत बोलायचे की हे जे अगदी निवडणूक तोंडावर आली असताना अचानक ह्या इतक्या पत्रकारांना दुखावणं, जे दिल्लीमध्ये जंतर मंतर, रामलीला मैदान वगैरे गोतावळे आणि घोळके गोळा करून निषेधाचं नाटक करतायत, या लोकांना दुखावून आपण निवडणुकीच्या वेळेला आपल्या विरोधात प्रचार करणाऱ्यांच्या हातात कोलीत देतोय असं अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना का वाटलेलं नाही? देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे माध्यमांना घाबरत नाहीत याचा हा पुरावा आहे. कारण त्यांनी ओळखले की बदमाशांना घाबरण्याची गरज नसते. त्यांनी कितीही ते रामायण किंवा पुराणातल्या तुम्ही गोष्टी घेतल्यात तर त्याच्यात मायावी रूप धारण करून राक्षस यायचे. आज पत्रकार असल्याचं मायावी रूप धारण करून अनेक बदमाश आपल्या आसपास वावरत असतात. त्यापैकी हे न्यूज क्लिकच्या नावाने ज्यांचे मुखवटे फाटलेत हे सगळे मायावी पत्रकार आहेत, खरे पत्रकार नाहीत. पण तरी त्यांना शिंगावर घेण्याचं धाडस मोदी शहा या जोडगोळीने केलंय. याचं कारण सरळ आहे की हे जितके तडफडतील, चिडचिड करतील आणि आवेशात आपल्याविरुद्ध खोटं नाटं बोलायला लागतील, त्याची प्रतिक्रिया म्हणून आपल्याला निवडणूक जिंकणं सोपं जाईल, हीच मोदी शहांची रणनीती आहे. महिन्याभरापूर्वी शरद पवारांच्या दिल्लीच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि त्यामध्ये 14 पत्रकारांना बहिष्कृत करण्याचा, जे पत्रकार स्वतःला राष्ट्रवादी म्हणतात त्यांना बहिष्कृत करण्याचा निर्णय घेऊन त्यांची नावं आणि यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे ते पत्रकार ह्या सगळ्या तथाकथित पुरोगामी बदमाशांच्या विरोधात ऑलरेडी गेलेले आहेत. पण ते असताना सुद्धा मेनस्ट्रीममधला मीडिया हा काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या विरुद्ध गेला आहे. तर त्या पलीकडे
जाण्याची गरज होती का मित्रांनो? वरकरणी म्हणाल तर नाही होती. पण फरक असा असतो की आता या न्यूज क्लिकच्या निमित्ताने या सगळ्या पुरोगामी पत्रकारांवर जो जबरदस्त आघात मोदी सरकारने केलेला आहे, काय त्या अर्धा डझन पत्रकारांना बोलवून घेतलं, त्यांच्या जबान्या घेतल्या आणि मग त्यांना सोडून दिले. पण सोडलं याचा अर्थ निर्दोष ठरले तसं बिलकुल नाही. सवडीने परत एकदा, दोनदा, तीनदा बोलवून नंतरही अटक होऊ शकते. मुद्दा तो नाही मित्रांनो, मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की इतक्या या फ्रीलान्स किंवा जे कोण नामवंत, कालपर्यंत नामवंत असलेले, तो अभिसार शर्मा असेल, कोण असतील, उर्मिलेश वगैरे, या सगळ्यांना शिंगावर घेऊन एक डाव खेळला गेला आहे. त्यामागची रणनीती ओळखली पाहिजे. कारण आता अधिक चवताळल्यासारखे हे सगळे लोक आणि त्यांचे समर्थक अधिक खोटं नाटं बोलून मोदी विरोधात, भाजप विरोधात अपप्रचार करणार आहेत. आणि ते जितका अपप्रचार करतील तितका मेनस्ट्रीम मीडियामधून हे 14 बहिष्कृत केलेले अँकर पत्रकार आहेत, ते ह्या बोगस पत्रकार, सेक्युलर पुरोगामी बदमाश पत्रकारांचा पर्दाफाश करत जाणार आहेत. ही सरळ सरळ निवडणूकपूर्व काळामध्ये मोदी शहांनी पत्रकारी जगतामध्ये, प्रसिद्धी माध्यमामध्ये खुली झुंज लावून दिलेली आहे. या पत्रकारांनी त्या पत्रकारांवर आजपर्यंत गोदी मीडिया जो आरोप केला, त्याचा पर्दाफाश आता सोकॉल्ड गोदी मीडियातले संपादक आणि पत्रकार करणार आहेत. आणि त्याला निमित्त मिळावं म्हणूनच न्यूज क्लिक हा विषय आल्यानंतर या धाडी घालण्यात आल्या. पत्रकारांना, प्रामुख्याने पुरोगामी पत्रकारांना डिवचण्यात आलं. यामागे निवडणुकीची रणनीती आहे असा माझा ठाम विश्वास आहे. मुद्देसूद एखाद्या पक्षाविरुद्ध, सत्तारूढ पक्षाविरुद्ध प्रचार झाला, भूमिका मांडल्या गेल्या, बातम्या दिल्या गेल्या, तर त्याचा जनमानसावर परिणाम होऊ शकतो. पण खोट्या बातम्या दिल्या गेल्या आणि त्या खोट्या बातम्या तात्काळ उघड्या पाडल्या गेल्या, तर मग खोटा प्रचार करणारे किंवा पुरोगामी प्रचार म्हणून भाजप विरुद्ध अपप्रचार करणारे, यांना उघडे पाडणारे एक फ्रंट या 14 बहिष्कृत संपादक अँकरच्या निमित्ताने ऑलरेडी उभी राहिलेली होती. पण प्रत्यक्ष लढाई व्हायची असेल तर काहीतरी निमित्त होणं आवश्यक असतं. भारतावर कुठेतरी एक हल्ला झाला, आपण सर्जिकल स्ट्राईक केला, मुतोड जबाब दिला. पुलवामाला घातपात झाला, एअर स्ट्राईक करून त्यांचे अनेक बेसेस उडवून टाकले. तर ते निमित्त असतं. ते निमित्त त्या 14 प्रस्थापित मान्यवर पत्रकार आणि हे बदमाश अपप्रचार करणारे पुरोगामी पत्रकार यांच्यात झुंज लागण्यासाठी एक निमित्त आवश्यक होतं. आणि ते निमित्त या न्यूज क्लिकच्या अटकेनंतर, धाडीनंतर मिळालेलं आहे. आता ही झुंज दिवसेदिवस वाढत जाणार आहे. जितके मोदी शहांच्या विरोधात हे पुरोगामी म्हणवणारे आरोप करणार आहेत, त्याच्यातला खोटेपणा तात्काळ या 14 संपादकांकडून आणि त्यांच्या बाजूला असलेल्या अनेक पत्रकारांकडून आणि माध्यमातून होणार आहे. आणि त्यातून एक गोष्ट साफ होईल की पुरोगामी म्हणून मिरवणारे जे संपादक पत्रकार आहेत ते किती धादांत खोटारडे आहेत. आणि हे ज्या वेळेला काँग्रेसचा प्रचार करतात किंवा भाजप विरोधात बोलतात, तेव्हा काँग्रेससुद्धा किंवा इंडिया आघाडीसुद्धा किती बिनबुडाची आणि खोटी आहे त्याचा पर्दाफाश पुढच्या 7-8 महिन्यात सातत्याने होत जाणार आहे. आणि म्हणून मी त्याला निवडणूक रणनीती म्हणतो. एक कधी विसरू नका, नरेंद्र मोदी किंवा अमित शहा हे आजवरच्या राजकारणाचा, निवडणुकीचा कायम अभ्यास करत असतात. आणि भविष्यातल्या निवडणुका आणि राजकारणात काय काय होऊ शकेल, त्यात काय काय अडचणी येतील आणि त्यामध्ये काय काय डावपेच खेळायचे याचा सातत्याने विचार करत असतात. आणि तो विचार करताना आपल्या विरोधातले घटक
आपल्या विरोधातली माणसं, आपल्या विरोधातले बुंदीबंद, आपल्या विरोधातले पत्रकार यांनासुद्धा कसं खुबीने वापरायचं याचाही मोदी शहा विचार करत असतात. आणि म्हणून अचानक काय त्या न्यूज क्लिकच्या विरुद्ध धाडी पडल्या असं मला बिलकुल वाटत नाही. म्हणायला गेलं तर जवळजवळ 4 महिन्यापूर्वी कधीतरी न्यूयॉर्क टाइम्समध्ये ही बातमी आलेली होती. पण आत्ता म्हणजे इंडिया आघाडीकडून 14 पत्रकारांना बहिष्कृत करण्याची घोषणा झाली. त्यानंतर त्या 14 जणांनी आपापल्या परीने सो कॉल्ड परखड पुरोगामी बदमाश पत्रकारांचा संघर्ष सुरू केलेला होता. बहिष्कार काँग्रेस इंडिया आघाडीने ज्यांच्यावर बहिष्कार घातलेला नाही हे परखड वगैरे नाहीत, तर त्यांचे पोशिंद्याच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या कठपुतळ्या आहेत हे या 14 संपादकांनी सांगून टाकलेलं आहे. अगदी काल परवा ती रुबिका लियाकत नावाची बहिष्कृत पत्रकार आहे, तिने मला वाटते अजित अंजुम किंवा कोणा या पुरोगामी पत्रकाराचा पुरता मुखवटा फाडून टाकला. अजित अंजुम किंवा कोण असेल मला माहीत नाही, पण तिने तो व्हिडिओ दाखवला की मोदी कुठच्या तरी देवळात गेले होते आणि तिच्या दानपेटीमध्ये फक्त 21 रुपये टाकले म्हणून जे व्हिज्युअल खोटं करून दाखवलं ते कसं खोटं आहे आणि मोदींनी तिथे चांगली नोटांची गड्डी टाकलेली आहे हे रुबिका लियाकत अधिक तपशीलवार समजावणारा प्रोग्राम करते. इथे लक्षात येईल की मोदींसमोरचं आजचं टार्गेट 2024च्या निवडणुकीपूर्वी दीर्घकाळ आपल्याविरुद्ध ज्यांनी आघाडी उघडलेली आहे, मोहिमा चालवल्यात बदनामीच्या, त्या पत्रकारांना संपूर्णपणे नेस्तनाभूत करून टाकायचं हा पण 24च्या निवडणुकीतला मोदी शहांचा एक अजेंडा आहे. आणि त्यामुळे एका बाजूला राजकीय पक्षांची जी धुमश्चक्री मारणार आहे, त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष पत्रकार असलेले बुद्धिमंत असलेले पण राजकीय पक्षात नसलेले पण भाजपला सातत्याने बदनाम करणारे जे लोक आहेत त्यांना 2024च्या निवडणुकीत संपूर्ण पराभूत करायचं हा सुद्धा मोदी शहांचा अजेंडा आहे हे विसरू नका. आणि मग ते सगळं करायचं असेल तर आज जो एकूणच देशभरच्या पत्रकारांमध्ये दुभंग तयार झालेला आहे, त्या दुभंगामध्ये एका बाजूला मोदी शहांचे भाजपचे संघाचे कट्टर विरोधक आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याविषयी भाजप संघ वगैरेंच्याविषयी अन्यायकारक भूमिका न घेणारे पण त्यांच्याही चुका दाखवणारे खरे पत्रकार यांच्यातली ही झुंज होणार आहे. आणि त्यामध्ये ती झुंज जसजशी वाढत जाणार आहे तसतसं कुंपणावर बसलेले जे आहेत त्यांना स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. आणि ती स्पष्ट भूमिका घेताना आपण पत्रकारी आयुष्यातून कायमचे उद्ध्वस्त व्हायचं की खोटा अपप्रचार बंद करायचा याचा विचार करावा लागेल. राजदीप सरदेसाईपासून अनेक जण असे आहेत की ते भाजपचे विरोधक आहेत पण मुखवटे लावून आपण कसे तटस्थ आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही कुंपणावरून उतरण्याची पाळी आणायची, याला रणनीती म्हणतात मित्रांनो, निवडणुकीची रणनीती. कारण जसजशी निवडणूक जवळ येत जाणार आहे तसं अधिकाधिक रणकंदन हे माध्यमांच्या क्षेत्रात, वर्तमानपत्रात, चॅनेलवर, यूट्यूबवर, सोशल मीडियामध्ये अधिकाधिक तीव्र लढाया सुरू होणार आहेत. आणि त्या लढायांमध्ये उरली सुरली मोदी विरोधक पुरोगामी पत्रकारांची जी काय थोडीफार प्रतिष्ठा आहे ती पण मातीमोल करून टाकायचा यासाठीच न्यूज क्लिकवर बडगा उगारलेला आहे. आणि यामुळेच याचे खरे परिणाम बघायचे असतील तर ते कोर्टात, पोलीस ठाण्यात, आरोपपत्रात, सुनावणीत, जामिनात ऐकू नका. 2024चा महिना, 2024चा मे महिना संपत येईल तेव्हा तुम्हाला याचा परिणाम दिसेल. एकटा राजदीप सरदेसाई नाही आहे, शेखर गुप्ता आहे, असे दिल्लीतले एकापेक्षा एक
नामवंत पुरोगामी पत्रकार हे न्यूज क्लिकवरच्या धाडीनंतर कासवासारखे पाय आत घेऊन बसलेले आहेत. त्यांचे इथले, मुंबईतले, महाराष्ट्रातले, गुजरातमधले किंवा मध्य प्रदेशातले, केरळातले चेले चपाटे आहेत, त्यांचंही कपाळात गेलेलं आहे. असो, पण आत्ता मी तुम्हाला न्यूज क्लिकच्या ह्या सगळ्या धाडीतून जे रान पेटलेलं आहे त्यामागची रणनीती तुम्हाला समजावली. मोदी शहा समजून तेवढ्यासाठी घ्यावे लागतात की ते अनेकदा आपल्यावर हल्ला व्हावा याची खेळी करतात आणि त्या खेळीतून त्यांना इजा होण्यापेक्षा हल्ला करायला आलेले कसे बेजार होतात त्याचा हा नमुना आहे. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.